आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी तुषार पवार. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्ली इथं चर्चा. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करूनच चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण करावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निर्मात्यांच्या प्रोड्युसर्स गिल्ड या संघटनेला आवाहन. समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि यशस्वी काम करणाऱ्या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारूनच समाजाचं नेतृत्व करावं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं प्रतिपादन. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 96.27% मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी 822 दिवसांवर. आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी आज टोकियोला रवाना. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही, म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. याशिवाय कोविडबाबत प्रश्न विचारण्यासाठी 011-2397-8046 किंवा 1075 या क्रमांकावरही संपर्क करता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज नवी दिल्ली इथं चर्चा झाली. जवळपास 1 तास चाललेल्या या चर्चेत कोरोना, देशाची अर्थव्यवस्था अशा राष्ट्रीय हिताच्या विषयांवर चर्चा झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. अनेक नेते प्रधानमंत्र्यांची भेट घेत असतात. सभागृहात मांडायच्या विषयांवरही अनेक नेत्यांच्या मनात प्रश्न असतात. त्यानिमित्तानंही अनेक जण प्रधानमंत्र्यांची भेट मागत असतात. शरद पवार यांनी आज प्रधानमंत्र्यांची घेतलेली भेट अशीच सामान्य असू शकते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करूनच चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. चित्रपट निर्मात्यांच्या प्रोड्युसर्स गिल्ड या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी आज मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. चित्रीकरणाची वेळ आणि स्थळ याबाबत पोलिसांशी योग्य समन्वय ठेवावा. आपल्या पथकांमधल्या कलाकार आणि इतर सहकाऱ्यांची नियमित कोरोना चाचणी करावी. तसंच लवकरात लवकर प्रत्येकाचं लसीकरण करून घ्यावं, असंही ते म्हणाले. कोणासाठीही आवडीनं निर्बंध घातलेले नाहीत, मात्र कोरोना संसर्गाच्या आजवरच्या अनुभवातून नियमांचं पालन करत काळजी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि यशस्वी काम करणाऱ्या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारून समाजाचं नेतृत्व करावं, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पुण्यात केलं. माणसाच्या स्वभावातल्या अहंकार हा त्याचा मोठा शत्रू आहे. माणूस जेवढा विनम्र राहील तेवढा यशस्वी होईल. काम करणाऱ्यांपैकी जो आपल्या कामाचा मागोवा घेतो तोच नेता यशस्वी होऊ शकतो, असं कोश्यारी यांनी सांगितलं. लेक्सिकन ग्रुप पुणे टाइम्स मिररच्या भारत लीडरशिप पुरस्कार 2021चं वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज झालं, तेव्हा ते बोलत होते. मूळची कल्याण इथली आणि सध्या अमेरिकेत शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेली संजल गावंडे या तरुणीनं ब्ल्यू ओरिजिन या अंतराळ यानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या न्यू शेपर्ड या अंतराळ यानाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या अंतराळ यानाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 10 तंत्रज्ञांच्या चमूत तिचा सहभाग झाला आहे. अमेरिकेतला शिकागो आणि कॅलिफोर्निया इथं तिनं एरोस्पेस या विषयात उच्च शिक्षण प्राप्त केलं. येत्या मंगळवारी या यानाची उड्डाणपूर्व प्राथमिक चाचणी घेतली जाईल. शर्यतीच्या गाड्यांचे इंजिनचे डिझाईन करण्यात संजलनं प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर न्यू शेपर्ड यानाची निर्मिती करणाऱ्या चमूत तिला स्थान मिळालं. संजलनं लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या आईबाबांनी दिली. अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देण्याची सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात परब यांनी औरंगाबाद, नांदेड तसंच लातूर विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. वाहन चालकांना शिस्त लावणं महत्त्वाचं असल्याचं परब यांनी नमूद केलं.
ऑटो रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदान वाटपाबाबतचा सविस्तर अहवाल सादर करायची सूचनाही त्यांनी केली. राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जवळजवळ दुपटीनं जास्त आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. काल 13,452 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 7,761 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 167 रुग्णांचा मृत्यू झाला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तसंच मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यात आतापर्यंत एकूण 61,97,018 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 59,65,644 रुग्ण बरे झाले आहेत. 1,26,727 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 1,01,337 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 96.27% झालं आहे तर मृत्यूदर 2.4% आहे. मुंबईत काल 482 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातनं घरी पाठवलं. मुंबईत आतापर्यंत 6,99,823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल 453 नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या 7,39,250 झाली असून मुंबईतल्या रुग्णदुपटीचा कालावधी 822 दिवसांवर आला आहे. सध्या 6,973 रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतला रुग्ण बरे होण्याचा दर 96% झाला आहे. सिंधुदुर्गात आज 166 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3,099 वर पोहोचली आहे. कोविड-19मुळे आज एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात आज 304 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर 91.77% झाला आहे. आज 31 नवे रुग्ण आढळले. आज जिल्ह्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. कोरोना संकटाच्या काळात पालघर जिल्ह्यातल्या कच्छ युवक संघानं गरजवंतांना रक्त आणि प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम केलं. या संदर्भात संघाचे कार्यकर्ते पंकज वीरा यांनी आकाशवाणीला सांगितलं. कोरोना कालमध्ये 15 ते 20 रक्तदान शिबिर राबवले. अनेक सामाजिक संस्था आहेत. खेळ, मनोर, माहीम, सातपाटी, वडराई, शिरगाव, वाडा, तलासरी, विक्रमगड या सर्व जेवढ्या पण सामाजिक संस्थेसोबत रक्तदान शिबिर केले आणि ज्या ज्या गरजू लोकांना रक्ताची गरज पडली तेव्हा आम्ही त्यांना निःशुल्क उपलब्ध करून दिले. कोविड पेशंट होते त्यांना प्लाझ्माची फार गरज होती तर आम्हाला जेव्हा जेव्हा कॉल आले तर आम्ही तेही सहकार्य करून त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. आमचं एकच ध्येय आहे तर आपण या समाजामध्ये आलो आहोत तर काही समाजाला उपयोगी यायला पाहिजे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या अधिवेशनाच्या अगोदर राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी आज संध्याकाळी विविध पक्षाच्या राज्यसभेतल्या गटनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत वरिष्ठ सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मार्ग शोधण्यावर नायडू चर्चा करतील. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीनं ही बैठक बोलावली होती. ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या 88 भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी आज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टोकियोला रवाना झाली. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि क्रीडा राज्यमंत्री नितीश प्रामाणिक हे यावेळी उपस्थित होते. ठाकूर यांनी सर्व खेळाडूंना उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. या 88 खेळाडूंच्या पहिल्या तुकडीत 54 धावपटू, सहाय्यक कर्मचारी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या निरोप समारंभात उपस्थित सर्व खेळाडू मान्यवरांचा कोरोना चाचणी अहवाल करण्यात आला होता अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. ऑलिम्पिकसाठी यंदा 127 खेळाडूंची निवड झाली आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघातल्या सदस्यांची चाचणी केल्यानंतर त्यात ऋषभ पंत आणि सहकारी कर्मचाऱ्यांमधला एकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय इतरांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं कळवलं आहे. ऋषभ पंत विलगीकरणात असून त्याची प्रकृती ठीक असल्याचं मंडळानं कळवलं आहे. आज आंतरराष्ट्रीय न्याय दिन असून न्याययंत्रणेच्या आधुनिक प्रणाली साध्य झाल्याच्या निमित्तानं जगभरात हा दिन 17 जुलैला साजरा केला जातो. वंचित आणि शोषित वर्गाला सामाजिक न्याय देण्यासंदर्भात हा दिन साजरा केला जात असतो. रोम घोषणापत्राचा स्वीकार केल्यानंतर आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची औपचारिक स्थापना केली गेली. यंदा आंतरराष्ट्रीय न्याय दिनाची मुख्य कल्पना डिजिटल अर्थशास्त्रात सामाजिक न्यायासाठी हाक अशी आहे.
उद्योग आणि समाजमाध्यमांनी विविध भागात राहणाऱ्या लोकांना एकत्र आणलं आहे, पण त्याच वेळेला डिजिटल विषमताही वाढली आहे. त्यामुळे ही संकल्पना निवडली आहे. एसटी महामंडळातर्फे प्रवास सुखकर होण्यासाठी स्वाईप सुविधा बुलडाणा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. स्वाईप मशीननं पासेसची तसंच आरक्षण काढताना आर्थिक व्यवहारासाठी स्वाईप मशीन सेवा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला नवगण राजुरी सोनगाव रस्त्याचा प्रश्न आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी मार्गी लावला आहे. या रस्त्याला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 7,25,00,000 रुपयांचा निधी मिळाला आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं राजुरी, नवगण आणि सोनगाव परिसरातल्या ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे. वर्धा जिल्ह्यात पोलीस आणि बाल संरक्षण कक्षानं केलेल्या कारवाईत 11 बाल कामगारांची सुटका केली. ही सर्व मुलं झारखंड या राज्यातली आहेत. समृद्धी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाकरता कंत्राटदारांनी बोलावलेल्या मजुरांमध्ये बाल कामगारांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि बाल संरक्षण विभागानं या कामगारांसाठीच्या आर्वी तालुक्यातल्या बोरीबार इथल्या शिबिरात टाकलेल्या धाडीत ही 11 मुलं डांबून ठेवल्याचं आढळलं. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक खेड्यांना स्वतःची स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थांची होणारी विवंचना लक्षात घेऊन गाव तिथं स्मशानभूमी अंतर्गत 91 खेड्यात स्मशानभूमी निर्मितीसाठी शासकीय जागा प्रदान करायच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातल्या अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, बिलोली, भोकर, माहूर, मुखेड, मुदखेड, हदगाव या तालुक्यांमध्ये स्मशानभूमी नसलेल्या 91 खेड्यांसाठी हे आदेश दिले आहेत. युएस इंडिया बिझनेस काउन्सिलनं काल आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी झाल्या होत्या. अमेरिकन गुंतवणुकीसाठी जागतिक लक्ष्य म्हणून भारताचा शाश्वत आणि समावेशक विकास करण्यासंदर्भात ही परिषद होती. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. जनरल इलेक्ट्रिक, बक्स्टर हेल्थकेअर, बंब्रल्स, मार्श अँड मॅक्लेनल कंपनीज, पेप्सिको यासारख्या अनेक गुंतवणूकदार कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. या परिषदेत गुंतवणूकदारांना निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. कोविडच्या दुसऱ्या लाटेत भारतासाठी साधन संपत्ती गोळा करण्यासाठी जागतिक कृतीदल तयार करण्यात अमेरिकेतल्या 40 सर्वोच्च कंपन्यांच्या प्रयत्नांबद्दल सीतारामन यांनी त्यांची प्रशंसा केली. निर्बंध असूनही अवैधपणे सांबरांच्या शिंगांची विक्री करायचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना रत्नागिरी जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी राजापूर तालुक्यातल्या उन्हाळे इथं शिंगांच्या विक्रीसाठी आले होते. त्याबाबत पक्की माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक केली. या दोघांकडून सांबराची 2 शिंगं पोलिसांनी जप्त केली आहेत. बाजारभावानुसार याची किंमत 1,20,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या 3 पथकांना आज पुण्याहून मुंबईत दाखल करण्यात आलं. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि इतर शेजारील प्रदेशात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला म्हणून ही टीम इथे आली आहे. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्ली इथं चर्चा. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करूनच चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण करावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निर्मात्यांच्या प्रोड्युसर्स गिल्ड या संघटनेला आवाहन. समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि यशस्वी काम करणाऱ्या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारून समाजाचं नेतृत्व करावं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं प्रतिपादन. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 96.27% मुंबईतला रुग्णदुपटीचा कालावधी 822 दिवसांवर. आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी आज टोकियोला रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.